तर उद्धव आणि राज यांच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीसांना अचानक पुतीन आणि झेलेन्स्की आठवले. आशिष शेलारांना अचानक कविता आठवली आणि चंद्रशेखर बावनकुळेंना लंडन आठवलं. कसं आणि का, पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक जुना ब्रँड. मात्र 20 वर्षांपूर्वी एका ठाकरेनं आपली वेगळी शाखा सुरू केली आणि तेव्हापासून दोन्ही ठाकरेंमध्ये राजकीय सामना सुरू झाला. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मात्र गेल्या 2 दशकांमध्ये राजकारण 360 अंशात बदललं आणि दोन्ही ठाकरेंना आपापसातला सामना संपवून राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी हातात हात घालून लढण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे राजकारणातला ठाकरे ब्रँड किती मजबूत झालाय हे निवडणुकांच्या निकालानंतरच कळणार आहे. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचं कव्हरेज पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुतीन आणि झेलेन्स्कींची आठवण झाली आहे. तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर शॉर्ट फिल्म पाहिल्याचा फील आला. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. एक शॉर्ट फिल्म 12-15 मिनिटाची आज प्रसारित झाली. त्या प्रेस कॉन्फरन्सला मी शॉर्ट फिल्मच म्हणेन. आणि ती शॉर्ट फिल्म प्रसारित झाल्या फ्लॉप ठरली. पत्रकार परिषदेत हिंदुत्वाचा मुद्दा निघाला. देवेंद्र फडणवीसांनी अल्लाह हाफिज म्हटल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पांघरून घेतलेल्या भगव्या शालेला हात घातला. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. असं आहे, व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही. फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू. मराठीचा वसा टाकू नका असं आवाहन ठाकरे बंधूंनी मतदारांना केलंय. मात्र ठाकरेंना मराठी आणि अमराठी दोन्ही मतदार नाकारतील असा दावा करताना मुख्यमंत्र्यांनी कोणतं लॉजिक मांडलंय तुम्हीच ऐका. ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूसही यांच्यासोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्यासोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. ठाकरे बंधू स्वतःला मुंबईचे कैवारी म्हणून घेत असतील तर आम्ही काय लंडनहून आलोय का, असा परखड सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारलाय. देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे. आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत. कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही. महायुतीमधले
सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केला आहे. ते लंडनहून आले नाहीत, पण लंडनची इकॉनॉमी करायला सतत फिरवायला जातात. म्हणजे आता मध्ये कुठल्या तरी कसिनोमध्ये गेले होते ना. काय महाराष्ट्रात खेळ नाहीत का? महाराष्ट्रात इथे वेळ घालवायचा, इथे आटापाट्या खेळायच्या, इथं सुरपाट खेळायचा, इथं विटेदांडू खेळायचा, इथे अजून कुठले तरी खो खो कबड्डीचे खेळ खेळायचे. परदेशात जाऊन कसिनो खेळायला जाता तेव्हा तुम्ही कोण असता? तेव्हा तुम्ही जन्मलेले जरी महाराष्ट्रात असलात ना बावनकुळे, तरी कुऱ्हाडीचा दांडा गोत्तास काळ असे तुम्ही असता. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे बावनकुळेंनी यावर बोलायचं नाही. वरळीतल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी जागा वाटपावर मौन बाळगणं पसंत केलंय. त्यावरून आशिष शेलारांनी वेगळीच शंका उपस्थित केली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. जागा वाटप करणार नाही का? भीती वाटते? प्रश्न आहेत. हो, तुमचा अंतर्गत विषय आहे, पण भीती वाटते का एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचंय का अजूनही वादविवाद आहेत? उत्तर द्या. आता ठाकरेंच्या युतीवर फक्त भाजपनंच भाष्य केलं तर कसं चालेल? ठाकरे बंधूंचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि सध्याचे राजकीय विरोधक म्हणजेच एकनाथ शिंदेनी देखील आसूड ओढलाच. काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात, जसं आमची महायुती. परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. चांगली गोष्ट आहे. दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु हा जसा ऐतिहासिक क्षण असल्यासारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय. डुबते को तिनके का सहारा या पद्धतीने उबाठाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राजसाहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालंय, त्यांची मजबुरी आहे. एकीकडे महापालिका निवडणुका तर दुसरीकडे खांद्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी. तरी देखील आशिष शेलार त्यांच्यातल्या काव्य प्रतिभेला वेळ देतात. घेरलं होतं मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी. तुमच्या मते पक्षाचा ताबा घेतला होता 4 कारकुनांनी. एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचं नव्हतं भागीदार. सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केलं होतं खुमासदार. आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का? त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का? लाव रे तो व्हिडिओ असं आता मुंबईकर म्हणतील. तुमची जुनी भाषणं काढून आरसा समोर धरतील. तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार? एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार? मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार, नेमके कशासाठी झाला होता त्यावेळी वेगळे? नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे? थोडक्यात काय तर सामना ठरलाय. महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंची युती. दोन्ही युतींची आपापली बलस्थानं आणि कमजोर बाजू आहे. आता यापैकी कोणत्या युतीला गती द्यायची आणि कुणाला पराभवाची माती चारायची हे मुंबईकरच ठरवतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.